टिफिनमध्ये आपण बनवणार आहोत शेपूची भाजी आणि शेपूची भाजी मी छान निवडून पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवली होती। या पद्धतीने जर का भाजी ठेवली ती अगदी 8 दिवससुद्धा तशीच्या तशी राहते। छान भाजी काढली, कापून घेतली चांगली बारीक अशी, आणि मला खूप बारीक अशा भाज्या कापलेल्या खूप आवडतात आणि टेस्टलाही मला आवडतात म्हणजे, आणि छान अशी कट करून घेतली। त्याच्यानंतर सगळी काढून घेतली आणि त्यानंतर आता करूयात आपण भाजीची तयारी। कढई ठेवली, कढईत तेल टाकले, तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे। पालेभाज्यांना मोहरी मी वापरत नाही, तुमच्याकडे वापरतात का कमेंट करून नक्की सांगा। जिरे तडतडले की भरपूर सारा लसूण टाकायचा टेचलेला, तो लाल झाला की मग हिरवी मिरची कट करून आणि आपली भाजी टाकली की सगळीकडून छान परतवून घ्यायचे गॅसवरती। परतली गेली की भाजी शिजून कमी होते आणि त्यानंतर मग आपल्याला टाकायचे मीठ भाजीच्या अंदाजानुसार, चवीनुसार। आणि मीठ टाकल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ, यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा टाकू शकता तुमच्या मनावरती, तुम्हाला जे आवडतं ते। आता काही लोक तांदूळ टाकतात पण आमच्याकडे नाही टाकत, त्याच्यामुळे मी नाही टाकली, आणि जे टाकतात त्यांच्याकडे टाकतात म्हणून ते टाकत असतील, पण आमच्याकडे नाही टाकत म्हणून मी नाही टाकली। तर कदाचित तुमच्याकडे टाकत असतील, कमेंट करून नक्की सांगा। भाजी शिजत आली, डाळसुद्धा शिजली की त्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि छान अशी भाजी शेपूची रेडी होते। कशी वाटली भाजीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला शेपू आवडते का? तुम्ही याच पद्धतीने करता का? नक्की सांगा। आवडली तर एक लाईक नक्की करा। चला भेटूयात, बाय।